श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रानुसार चैत्र अमावास्या ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. यंदा 17 एप्रिल म्हणजेच शुक्रवारी आहे चैत्र अमावास्या. अमावास्या ही तिथी पितरांना समर्पित असते. चैत्र अमावास्येला पितरांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा दानधर्म केल्याने त्यांना गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद लाभतात. यामुळे घरातील पितृदोष दूर होण्यास मदत मिळते. या दिवशी गंगा, गोदावरी किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की चैत्र अमावास्येला पवित्र स्नान केल्याने वर्षभरातील पाप धुवून निघतात आणि मनाची शुद्धी होते. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान केल्याने पुण्य मिळते. विशेषतः सातू, तीळ आणि पाण्याचे दान करणे फलदायी मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत काल सर्पदोष, ग्रह दोष, पितृदोष किंवा अन्य दोष असतात त्यांच्यासाठी चैत्र अमावास्येच्या दिवशी पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी हवन, शिव मंदिरात जाऊन पूजा केल्याने दोषाची तीव्रता कमी होते. अमावास्येची रात्र ही तंत्र, मंत्र आणि विशेष साधनेसाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक साधक या दिवशी शांत ठिकाणी बसून नामस्मरण किंवा ध्यान करतात, ज्यामुळे मानसिक शांती मिळते. तसेच अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मी तसेच श्रीहरी विष्णूंच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच चैत्र अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या 3 पिढ्याचा पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. चैत्र अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. चैत्र अमावास्येला गंगा किंवा यमुनासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्हीही शुद्ध होतो. भूतकालीन पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजळ मिसळून स्नान हे करायचं आहे. हे स्नान केल्यानंतर जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे, नाहीतर आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ तसेच गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्टी प्राप्त होत असते. तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील येते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला चैत्र अमावास्येच्या दिवशी रात्री झोपण्याच्या अगोदर म्हणजे स्वयंपाकघर पूर्ण आवरून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला 1 वाटीभर भात हा शिजवायचा आहे. भात नुसता शिजवायचा आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा आपल्याला तेल हे टाकायचं नाही आहे. आता भात थंड झाल्यावर आपल्याला एखाद्या प्लेटवर किंवा पुठ्ठ्यावर किंवा द्रोणमध्ये काढून घ्यायचं आहे.
भात थंड झाला की त्यावर आपल्याला 2 ते 3 चमचे दह्याचे टाकायचे, त्याचबरोबर थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे. तसेच त्या भातावर आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकूसुद्धा टाकायचं. आता हा भात आपल्याला तिकडनं उचलायचा आणि आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला आपल्याला हा भात जो आहे तो ठेवायचा आहे. त्या भाताजवळ आपल्याला 1 ग्लासभर पाणीसुद्धा ठेवायचं आहे. आपल्याला दक्षिण दिशेलाच तोंड करून बसायचं. त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं. जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव म्हणा, नाही माहिती असेल तर 21 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला त्यांचं कायम स्मरण राहील असं सुद्धा आपल्याला त्यांना बोलायचं आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सुद्धा दक्षिण दिशेला नमस्कार करून आपल्या पितरांचं स्मरण करायला लावायचं आहे. त्यानंतर हे दही भात आपल्याला तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत हा दही भात जो आहे तो आपल्याला उतरवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे बाथरूम असतं त्यामध्ये आपल्याला हे दही भात जे ते नेऊन ठेवायचं. एकदा हे दही भात आपण बाथरूममध्ये ठेवल्यानंतर आपल्याला तो बाथरूम जे आहे ते वापरता येणार नाही. आता बरीच लोक म्हणतात की आमच्याकडे घरामध्ये एकच बाथरूम आहे, मग आम्ही काय करायचं? मग त्या दही भातावर आपल्याला एक बालदी जी आहे ती पालथी करून ठेवून द्यायची आहे. त्यानंतर तुम्ही बाथरूम हे वापरू शकतात. आता हा दही भात जो आहे तो संपूर्ण रात्रभर आपल्याला आपल्या बाथरूममध्येच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातील इतर सदस्य उठायच्या अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आणि आंघोळ न करताच आपल्याला तो दही भात जो आहे तो तिकडनं उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. आता वाटेमध्ये जर तुम्हाला कुत्रा दिसला, गाय दिसली तर त्यांच्यापुढे आपल्याला हा दही भात जो आहे तो ठेवायचा. तर गाय पण नाही दिसली, कुत्रा पण नाही दिसलं, मग काय करायचं? मग तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन हा दही भात जो आहे तो ठेवायचा, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हा भात खातील. एकदा हा दही भात आपण तिकडे ठेवला की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं आहे. त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही. अमावास्येच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि जर आपले पितृ आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्या जीवनामध्ये कधीही पितृदोष निर्माण होत नाही. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, विघ्न, दोष दूर होऊन आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.